धर्माच्या अपमानाचा पराक्रमाला डंक असू दे. बोला आर्यवर्ताचा आर्यवर्ताचा. पौरस, आम्ही कुमारांच्या सेनेला सूचना देत आहोत. शत्रूला आपल्या सैन्य योजनेची कल्पना येऊ नये यासाठी कुमार बुद्ध्याच माग राहिले. ऐनवेळी काही समरप्रसंग ओढवला तर कुमार सैन्य आपल्या पाठीशी उभे राहतील. आपण निर्धास्त राहा. शरणजी, बंधू मित्रा, शरणजी, आपल्या हाती शस्त्र नाही. शस्त्र? कोणासाठी शस्त्र? हे मी तर आहे भाट या मातीचा, या मातीच्या पुण्याईचा. शब्दांना तर अर्थ न दुसरा पराक्रमाविना असायचा. जर शब्दांना शक्ती असली, प्रभावशाली, प्रतिभाशाली, तर शब्दातून फुटू दे विजयाची तुतारी, विजयाची तुतारी. बोला आर्यावर्ताचा, आर्यावर्ताचा. पौरस, अवघ्या आर्यावर्ताचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आपण निर्धास्त राहा. आर्यावर्ताचा जय जयकार असो, आर्यावर्ताचा जय जयकार असो, आर्यावर्ताचा जय जयकार असो. महाराज, अचानक आलेल्या सिकंदरच्या सेनेनं डाव्या हाताचा अश्वदल हल्ला करून कापून टाकलं. गजेदल परत फिरवा. महाराज, पलीकडच्या तीरावर अश्वदल बरोबर घेऊन अंबी राजा झपाट्याने येतोय. कुमार अंबीला अडवू शकलेले नाही. कुमारांची सेनाही त्या तीरावर नाही. वीर हो, किती संकट आली तरी डगमगू नका. आपल्या आईच्या रक्षणासाठी प्राणपणाला खडग उचला. कुमारांच्या वयानं आम्ही देखील खडग उचलतो. आई आशीर्वाद दे, यश दे. आपल्याला सोडून गेला कुठं? हाच तो फाट. आम्ही तुला बंदिवान करतो आहोत. स्वामींची आज्ञा. अंगाला स्पर्श करू नका. शापाला भस्म करून टाकीन. तुम्ही म्हणाल तिथं यायची तयारी आहे माझी. मनात येईल तेव्हा निघून जाण्यासाठी. ह्याला झेलमच्या गढीत घेऊन चला. आमचा मुका बाहेर उभा आहे, तो आपल्याला मार्ग दाखवेल. चला. आपण मध्येच कुठं निघून गेलात आम्ही? आपल्या स्वामींच्या सहाय्यासाठी. आपण चला, नाहीतर तो दृष्टीभ्रम करून निघून जाईल. आपण स्वामींना घेतल्याशिवाय? ते गेले. ते आपली वाट पाहत आहेत. आपण चलावं. हेच ते स्थान. हेच ती संधी. हाच तो पौरस. शूरवीर, युद्धक्षल सिकंदर. आमचा उजवा उघडा स्कंद बरोबर ठेरला. पाडी पाडी. पौरस, सिकंदर इथे पोहोचायच्या आधी ह्याला झेलमच्या गढीत घेऊन चला.
गुप्त तळघरात ठेवा. तुझं भलं, तुझं इप्सित पूर्ण हो. निघा. आज वाटाघाटी यशस्वी झाल्या. हे आले जगत जेते. राजे अंबी, आम्ही पौरसाला भेटायला उत्सुक आहोत. आम्हीही आहोत, पण आपण त्यांना दिवसा उजेडी भेटू. याचा अर्थ याचा अर्थ आम्ही इथे आल्यावर आम्हाला कळलं पौरसाचा मुलगा माग सेना घेऊन सज्ज आहे. आता स्वतःच्या रक्षणासाठी आणि त्याच्या प्रतिकारासाठी आपण गढीत चालणंच इष्ट ठरेल, नाही का? सेलुकस, ते गेले, ते कधीच गेले. ते आपलीच वाट पाहत आहेत. आपण चला मग. आम्ही आपल्या पाठीशी, आपण सुरक्षित. आभार. धन्यवाद. परत जा रे उन्मत्त सत्ताधीशा, भारताच्या सीमेवरून परत जा. कधी परत जायचं आपण मायदेशी? ते आपल्या हाती नाही. आपण जगज्जेताचे सैनिक, त्यांच्या पावलाला आपण चालायचं. त्यांच्याच महत्वाकांक्षेत आपण मरायचं. अन्न पाण्या वाचून मरायचं. किल्ल्यावर धान्याचा नवराही त्याची शिल्लक नाही. सैन्य प्रोग्राम पसरलेली आणि वैद्य उपचार करायला तयार नाही. कसं करणार? आवश्यक असलेला औषधाचा साठाच किल्ल्यावर पोहोचू शकत नाही. आणि पौरसाच्या मुलांना गडीचा वेढा उठवल्याशिवाय पोहोचणंही शक्य नाही. पौरसाच्या मुलाला गडीला वेढा घातलाच कसा? हो, मी म्हणतो गडीला वेळा घातलाच कसा? आम्ही नदी पार करून तीरावरून परत आलो तेव्हा तर तो घाबरून पळून गेला. भर रणांगणातून पळून जायला तो काय पर्शियन सम्राट डेरियस आहे? तो पळून नाही गेला. आपल्याला गडीत कोंडून घालण्यासाठी अष्टक मशक जमातीच्या लोकांना एकत्रित करण्यासाठी गेला. पळून गेला. तुम्ही मला आक्रमण करा आणि मला उपासमारीनं मरा, नाहीतर शेवटी रोगराईनं मरा. तुम्ही मरा. बोल बाबा बोल. पौरसाला बंदिवान केल्याच्या आनंदात निमग्न आहे. विश्वासघाताला जाळं टाकून पकडल्याच्या आनंदात. हे काही मित्र आजपर्यंत स्वामींच्या पराक्रमाला शोभला नाही. स्वामी पौरसाला बंदिवान केल्याच्या आनंदात निमग्न आहेत. आम्ही आमच्या उपासमारीच्या चिंतेत सूर आहोत. परत जा रे उन्मत्त सत्ताधीशा, आपल्या आश्रात सैनिकांचे उपासमारीनं होणारे बळी टाळण्यासाठी सीमेवरून परत जा. आपण ज्याला बंदिवान करून आणलं तो भाट एक सारखा सीमेवरून परत जा अशीच बडबड करत असतो. आमच्या मरणाच्या पायघड्या टाकून सिकंदर जर जन जिंकण्याची वाट चालत असेल तर आम्हाला त्याचा विरोध करायचा आहे. हो, आम्हाला आमच्या मायदेशी परत जायचंय. आला वृत्तीचा इतका नीच माणूस आणि हा सुद्धा इतका चमत्कारच. स्वतःला पौरसाचं राज्य मिळाल्याच्या आनंदात स्वतःवर संतुष्ट आहे.
विश्वासघातांचा विश्वास करू नकोस रे. सीमेवरून परत जा. उन्मत्त सत्ता दिशा, सीमेवरून परत जा. स्वामी आपल्याला भेटू इच्छितात. कशासाठी? त्यांची विश्रांती पूर्ण झाली? राजे, आज 14 दिवस झालेत. सैनिकांना अन्नाचा पुरवठा होत नाही. हे स्वामींना केव्हा कळलं? आज सकाळी. अच्छा, म्हणजे स्वतःला अन्न मिळालं नाही तेव्हा? अरे 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 अरे, ज्यांच्या जीवावर तुम्ही जग जिंकलं त्या सैन्याची कोणही अवहेलना. परत जा रे, परत जा. उन्मत्त सत्ता दिशा, भारताच्या सीमेवरून परत जा. या पडपडणाऱ्या फाट्याला आधी स्वामींसमोर हजर करा. चपलवाल, स्वामींची आज्ञा. ते सांगतायत ना, मग आपण त्यांचं ऐकावं. राजे, आपण त्वरित अन्नाची व्यवस्था करा. आमचा काय संबंध? काय संबंध? आपल्या सांगण्यावरून आम्ही या झेलमच्या गडीत आलो. हो, हो, आणि त्या पौरसानं या गढीला घातलेल्या वेढ्यात अडकलो. खरंच ते. आम्हाला अन्न पुरवायची नैतिक जबाबदारी आपल्यावर आहे. नैतिक? नीतीचा आणि आमचा काय संबंध? प्रथम संधीच्या वेळी आपल्यासह आपल्या सेनेचा चरितार्थ आम्ही जन्मभर चालू असं आपल्या स्वामींना आम्ही सांगितलं होतं. तेव्हा आमची सैन्य शस्त्रांवर जगतात, दुसऱ्यांच्या दयेवर नाही, असं उत्तर त्यांनी आम्हाला दिलं. आठवतं ना? हं? मग आता कशाला आमच्याकडे दया मागता तुम्ही? राजे, आम्ही मग हा वेढा उठवायचा कोणी? तुम्ही. अन्न मिळवायचं कोणी? तुम्ही. आम्ही तुमच्या सामर्थ्याशी संधी केलाय. समर्थ तुम्ही आहात. आम्ही असतो तर पौरसाचं राज्य आम्ही नसतं का घेतलं? पराक्रमी असाल तर उठवा ना कोंडी, मिळवा ना अन्न, पौरसाला जिंकून मगादावर चालून जा. पौरसाला आमच्या स्वाधीन करा. स्वामींची आज्ञा. कोण कुणाचा स्वामी? पौरस आमचा बंदिवान आहे. आपण आमचे दृष्टीबंदी आहात. म्हणजे अजून आपल्याला कळलेलं नाही? दृष्टी बंद केली आम्ही तुमच्या स्वामींची. पौरसाचा कडेलोट केला आम्ही. कोणाच्या आज्ञेनं? आमच्या इच्छेनं. याचा अर्थ? आम्हाला तसं वाटलं. कारण पंचाप प्रदेशावरची आमची सत्ता मान्य करीत नाही म्हणून. राजे, आम्ही ही वार्ता आम्हाला स्वामींना कळवावी लागेल. कळवा. सेल्युकस सिकंदराजवळ पोहोचायच्या आधी पौरसाला घेऊन या. आम्ही त्याचा कडेलोट करणार आहोत. पंजाब प्रदेशावरची आमची सत्ता मान्य करीत नाही. आज 14 दिवस झाले. इतकी संधी फार झाली. जिवंतपणी पौरसाशी सिकंदराची गाठ होणे नाही. पौरसाच्या सौजन्यानं सिकंदर मारला गेला तर पौरसाच्या जागी मी मारला जाईल. प्रेम असावं त्यागासाठी, जीव असावा देण्यासाठी. प्रेम असावं त्यागा. विशाखा, कुठे निघालेस? स्वर्गात. तू येतोस?
तू येऊ नकोस माझ्या समोर. मी विषकन्या नाही काय? हा? माझ्यावर प्रेम करू नको. कल्याण केलं आमचं आमचं कल्याण केलं. आम्हाला जन्म दिलात ना, आमचं कल्याण झालं. आमचं कल्याण झालं. तू अग्नी आहेस. तू अग्नी आहेस. मला माहितीये. अग्नीच्या डोळ्यात आलं पाणी. जाऊ जाऊ मी. कुठे जा? मी आईकडे जाऊ. आईकडे मावती मावटी सगळीकडे. काटे कुठे? कुठे जाऊ मी? प्रेम असावं त्यागासाठी. तू केलंस आमचं कल्याण. तू आमचं कल्याण. विशाखा, कल्याणाच्या नावाखाली शाप देतेस. हे पौरसानं तुला शिकवलेले भारतीय संस्कार कडेलोटानं त्याच्या देहाच्या चिंधड्या झाल्याखेरीज ते संपणार नाहीत. स्वर्गाच्या उंचीची कल्पना मला या जन्मी येणं शक्य नाही. पण या खोलीत वाकून पाहिलं की स्वर्गाच्या उंचीची कल्पना येते. इथून लोटल्यानंतर पौरसाच्या देहाच्या झालेल्या चिंधड्या पाहिला मी जर खाली असतो तर काय बहार आली असती. वा मुली गेला गेला. तात पिताजी गेले. विष गेलं का? विश्वासानं बांधून ठेवलं. खुळा रे खुळा. शत्रू गेला तरी रडतो. भारतीय आहेस म्हणून रडतो. पुढच्या जन्माने भारतीय म्हणून जन्माला येणार. आम्हाला आशीर्वाद द्या आता. आम्हाला आशीर्वाद द्या. अभिसार शरणजी, आमचं फूल गेल. एक गुलाब अकाली पुष्करला गेला. जगाच्या विध्वंसासाठी कुणीही निर्माण केलेली शक्ती अनावर झाली तर ती एक दिवस निर्मात्याचा सुद्धा घात करते. अंभी राजाची मुलगी असून सुद्धा विशाखानं आपल्या राष्ट्रासाठी केलेला त्याग जगाला कधी कळेल का? आम्हाला विरोध करणारा आजपर्यंत कोणीही यशस्वी झालेला नाहीये. पौरसाला शिक्षा करणारा अंबी कोण?
कुठे आहे आंबी? त्याचा कडेलोट झाला. कडेलोट कोणी केला? नियतीच्या इच्छे. वा वा, नुसत्या आमच्या विरोधाची कल्पना त्याला आली आणि आंबी या जगातून गेला. तसं नसेल. नियतीची इच्छा नेत्याला कधीच कळत नाही. ती केवळ नियंताच जाणतो. प्रत्यक्ष त्याच्या मुलीनं पित्याला या जगातून हलवलं आणि स्वतः प्राणार्पण केलं. तू कोण आहेस? मी भाट. मग संन्यासी वेशानं आर्यावर्तात फिरून आर्यानं आमच्या विरुद्ध बंडासाठी प्रवृत्त का करतोय? त्यांना जगायचंच असेल तर त्यांनी मानानं जगावं आणि मरायचंच असेल तर त्यांनी मानानं मरावं असं मला वाटतं. म्हणून मग आमच्या सैन्यात बंडाळी माजवण्याचा तुझा हेतू? तुझ्या आसपासची परिस्थिती आम्ही अभ्यासली. किल्ल्यात पडलेला अन्नाचा तुटवडा, रोगराईला प्रतिबंध न करू शकणाऱ्या अपुऱ्या औषधांचा पुरवठा, मायभूमीला परत जाण्यासाठी तुझ्या सैनिकांची अपुरी राहिलेली इच्छा आणि त्यातून निर्माण झालेली बंडाची प्रवृत्ती वेळीचावर. नाहीतर जग जिंकण्याच्या असीम महत्वाकांक्षेनं देशोदेश पायाखाली तुडवत आपल्या आक्रमक पावलांनी भारतात पोचलेला सिकंदर इथून परत जाताना मात्र उपासमारीनं मेला, रोगराईनं पछाडला, आपल्या सैनिकांनी केलेल्या बंडाच्या वणव्यात होर पडला. असा इतिहास उद्याच्या जगाला वाचावा लागेल. वा वा, इतिहासाने आम्हाला घडवलेलं नाहीये. इतिहास घडवण्यासाठी आम्ही जन्म घेतलाय. तुझ्या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर, पौरस. पौरस, त्वरित गडीचा वेढा उठव. ही आमची आज्ञा आहे. याच्याबरोबर तुझ्या मुलाकडे पाठव, नाहीतर आमच्या रूपानं तुझा मृत्यू तुझ्या समोर उभा आहे हे ध्यानात ठेव. असा संदेश पौरस कधीच देणार नाही आणि जिवंत असे तो उपदेश मी पौरसाच्या मुलाला कधीच करणार नाही. स्वामी, बुट्याला दाखवून झालेल्या सैनिकांनी मोकळ्या धान्याच्या कोठाराला आग लावली. स्वामी, स्वामी घात झाला घात. असा त्या लोकांना पचना सैनिकांना उपचार करण्यास वैद्याने नकार दिला स्वामी, आणि म्हणूनच शेवटी चिडून जाऊन सैनिकांनी वैद्यांचा शिरच्छेद केला. स्वामी स्वामी काय झालं? आपल्याशी असकार करण्याच्या हेतून उठाव केलेला सैनिकांचा लोंढा मायदेशी परत जाण्याची मागणी करत आपल्याच दिशेने येतोय. सेलुकस, तुम्ही ताबडतोब निघा. सैनिकांना आवरा. आम्ही अन्नाची व्यवस्था करतो. पौरस, त्वरित गडीचा वेढा उठाव. आदेश तुझ्या पोराकडे पाठवतोयस का आमच्या हातून मरण पत्करतोयस? हेच तुझं उत्तर? वा वा, आम्ही प्रसन्न झालो. आम्ही प्रसन्न झालो. इसस आणि अरबेला या दोन संग्रामानंतर आमच्या कायमच्या स्मरणात राहील ते युद्ध कौशल्य आपलं. आम्ही डेरियसचा भ्याडपणा अनुभवला, अंबीचा विश्वासघात पचवला, पण आम्ही प्रभावित झालो ते आपल्या युद्ध कौशल्याने, आपल्या पराक्रमाने. आणि म्हणूनच हा जगत जेता उदार सिकंदर तुला संधी देतोय तुझा मृत्यू निवडण्याची. बोल, कसलं मरण पाहिजे तुला? योद्धा असशील तर योद्ध्याचं मरण दे, भेड असशील तर भेडाचं मरण दे. वा स्वामी वा. वाटाघाटी करण्याकरता आलेल्या त्याच्या पोरानं सोबत आणलेलं अन्न आपल्या सैनिकात वाटून त्यांची क्षुधा शांत केली. याचा अर्थ
याचा अर्थ बंडाची वृत्ती चेतवली. आज अन्न घालून उद्याची भूक वाढवली. शत्रूच्या सैन्याची भूक भागवली, ही कुठे वृत्ती? ही या मातीची नीती. धर्म हा धर्म भारताचा. शत्रूवर दया, मुढांचा धर्म. अपरिचितांना तसं वाटणं स्वाभाविक आहे, पण हा भारतीयांचा धर्म. धर्मयुद्ध खेळणारा एकच देश आहे या जगात, आणि तो म्हणजे भारत. परिचय नसल्यामुळे इतरांना जर तो मुढांचा धर्म वाटला तर तो दोष त्यांच्या विद्वत्तेचा, भारतीयांच्या संस्कृतीचा नव्हे. आमची शास्त्र शत्रूला शस्त्रांनी मारायला आम्हाला शिकवतात, उपासमारीने नव्हे. आक्रमण करून जे मिळवण्यासाठी आर्यावर्तात पोचलात ते हे तुमचं खाद्य. आणि मोठी कटीचं खडगं पेळण्याचं सामर्थ्य तरी तुझ्या मनगडात येऊ दे, मग योद्धा म्हणून उभा राहा. तुझ्याशी कसला संधी करायचा? तू जीत आहेस. तुझ्या सैनिकांची उपासमार तुला थांबवता येत नाही. आणि जित्यांच्या बरोबर जेत्यांनी वाटाघाटी केल्याचे इतिहास फक्त भारतीयांच्याच परिचयाचे. म्हणून हे तुझं खाद्य आम्ही घेऊन आलो आहोत. अतिथी म्हणून आल्यानंतर आम्ही जसं शत्रूचंही स्वागत करतो, तसं प्रतिकाराच्या वेळी शत्रुत्वही स्वीकारतो. ये यथा माम प्रपद्यन्ते तांसंथैव भजाम्यहम्. हा आमचा धर्म. प्रथम स्वतःची भूक भागव, मग तुझ्या सैनिकांसाठी अन्न माग. पराभूत आहेस हे मान्य कर, आम्ही तुझा आतिथ्य करू. त्वरित गडीचा वेढा उठाव, सैनिकांना अन्नाचा पुरवठा चालू कर, नाहीतर आम्ही तुझ्या पित्याचा कडे लोट करू. कोण माझा पिता? तुझा जन्मदाता पौरस. हा पौरस. मी पौरस. हा पौरस. हा पौरस. हा पौरस. माझ्या मृत्यूनंतर माझ्या सीमेतल्या कुठल्याही सैनिकाला जाऊन विचार, तो आपलं नाव पौरस म्हणूनच सांगेल. माझा जन्मदाता मला जन्म दिला त्याच वेळी माझ्या नावानं स्वतःला चिरंजीव करून अमर झाला. मी पौरस. हा देशच पौरसाचा, हा देश पौरुषांचा, पुरुषांचा हा देश. वाह कुमार वाह. जन्माला यावा आणि तुझ्यासारख्या पोराला जन्म द्यावा. या क्षणी परमेश्वराजवळ आम्ही मृत्यू मागतो, आणि दुसऱ्या क्षणी तुझ्या पोटी जन्म. सिकंदर, आमच्या मृत्यूचा धाक त्याला घालू नकोस. आम्हालाच काय, पण विश्वासाने तू याचाही घात केलास तरी वेढा उठणार नाही, उपासमार थांबणार नाही. नेता संपला म्हणजे राष्ट्र संपत नाही. प्रत्येक भारतीय तुझ्या पुढे नेता म्हणून उभा राहील. पराभूत आहात हे मान्य करा आणि आल्या पावली परत जा. आपल्या देशात आनंदाने राहा, पण स्वतःच्या प्रदेशात सुखानं कालक्षेप करणाऱ्या कुणाही निरपराध्यावर आक्रमण करू नका. आक्रमण केलेला प्रांत सोडून मायदेशी परत जाण्याची इच्छा जोवर आपल्या मनात येत नाही तोवर कसल्याही वाटाघाटी करायला आम्हाला पाचारण करू नका. तात आमच्या निर्धारापासून आम्ही ढळणार नाही. आमच्या मातीसाठी उभारलेल्या आमच्या शस्त्रांना वज्राचं सामर्थ्य मिळेल इतकाच आम्हाला आशीर्वाद द्या.
शुभास्ते पंथाला. आम्हाला अन्न द्या, आम्हाला मायभूमीकडे परत जाऊ द्या, आम्हाला रोगमुक्त करा. लढण्याचं सामर्थ्य आता आमच्यात उरलं नाही. थांब वीरपुत्रा थांब. सलुकास, आम्ही आता परत निघालो. होय सलुकास, जा सैनिकांना सांभाळा, त्यांचा कोलाहल शांत करा. या औरस, आज या क्षणी जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने आम्ही एक पान करून ठेवतो आहोत की स्वतःच्या सामर्थ्याने जग जिंकणारा सिकंदर भारताच्या भूमीनं पराभूत केला. भारताच्या निष्ठेने त्याला मागं पाठवलं. जेव्हा जेव्हा जगत जेता म्हणून आमच्याकडे बोट दाखवेल, त्यावेळेला आम्ही पौरसाचं चित्र आमच्या समोर उभं करू आणि आदरानं आमची मान खाली. मोठ्या अभिमानाने आम्ही आमचा पराभव स्वीकारला. आणि पौरस, तुमच्या समर्थ देशाशी स्नेह असावा या एकाच हेतूने आपण जिंकलेल्या देशाचे स्वामी म्हणून आम्ही आपला राज्याभिषेक करतो. कोण कुणाला राज्याभिषेक करणार? जे स्वातंत्र्य तुम्हाला द्यावंच लागलं ते देत असताना औदार्याचं प्रदर्शन करण्यासाठी सिकंदरानं पौरसाचा राज्याभिषेक केला, असा खोटा इतिहास भारतीयांच्या माथी मारू नका. भारत हे नाव पराभूत हे विशेषण वापरीत नाही. अनंत ग्रहगोल तुम्ही जिंकाल, एक वेळ चंद्र आपल्या पायाशी आणाल, पण भारत हा एक स्वतंत्र म्हणून जन्माला आलेला गोलक आहे. तो स्वतंत्र म्हणूनच जगेल. भारताचं चित्र एक वार आपल्या नजरेसमोर आणा, आपल्या ध्यानी येईल की भारताचा मुखवठा हा सिंहाचा आहे. ज्या सिंहाचे चरण सागर धुतो, ज्या भारताच्या माती हिमालय छत्र धरतो, तो भारत कुणाही सामान्य व असामान्यांकडून पराभूत होण्यासाठी जन्माला आलेला नाही. आपण पराभूत आहात हे मान्य करा आणि इथून परत जा. आणि हो, या भूमीला पाय लावल्याबद्दल पश्चाताप करण्यासाठी या आईला वंदन करा आणि इथून परत जा. वीरपुत्रा, तुझं कौतुक करण्याची अनिवार्य इच्छा माझ्यामध्ये निर्माण झाली आणि म्हणूनच तुझ्या सगळ्या अटी आम्ही मान्य करतो आहोत. औरस, आमचा पराभव तुझ्या पुत्राने केला, तुझ्या शांततेने नव्हे. सिकंदर, आमच्या सामर्थ्याचा साक्षात्कार आक्रमणाने आम्ही जगाला देत नसलो तरी याचा अर्थ आम्ही आमचं संरक्षण करायला असमर्थ होत असा होत नाही. आमची शांतता ही फिरूंची शांतता नाही, ती समर्थांची प्रार्थना आहे, सबलांची विनंती आहे. असं असलं तरी आम्ही आमचा पराभव मान्य केल्यानंतर आपला हा ध्वज चढवायचा कोणी आणि आमचा ध्वज उतरवायचा कोणी? कारण पिता अधिकारावर असताना पुत्रांना हा मान घेणं म्हणजे दोघांच्याही अपमानाचं. वा 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 वा, जाता जाता सुद्धा पिता पुत्रात कलह लावून जाण्याची आपली वृत्ती पाश्चात्य काय? आम्ही सांगतो तो ध्वज कोणी उतरवायचा तो तुम्ही तुमच्या हातानं तुमचा ध्वज खाली उतरवा आणि तुम्हीच तुमच्या हातानं भारताचा ध्वज वर चढवा. वा वा. औरस, मोठ्या आनंदाने आम्ही आपला निरोप घेत आहोत.
आपलं सहाय्य आमच्या पाठीशी सतत असावं म्हणून आम्ही आपल्याकडे मैत्रीचा हात स्वीकारतो आहोत. पण तेही मनात शत्रुत्व ठेवून, कारण मित्र म्हणून तुम्ही आमची जगामध्ये निंदा करू नये आणि शत्रू म्हणून स्तुती. रामायण ही तिथेच घडले, लंकापतीने आर्य घातले, राष्ट्रासाठी ते रघुनाथा, राष्ट्रासाठी ते रघुनाथा, पुत्र तुझे नच तुझे दशरथा, पुत्र तुझे नच तुझे दशरथा, विश्वमंत्र हा विश्वमैत्रिता, विश्वामित्रे दिला, विश्वामित्रे दिला, वंदन त्रिवार माते तुला, वंदन त्रिवार माते तुला, वंदन त्रिवार माते तुला. रामायण ही तिथेच घडले, लंकापतीने आर्य घातले, राष्ट्रासाठी ते रघुनाथा, राष्ट्रासाठी ते रघुनाथा, पुत्र तुझे नच तुझे दशरथा, पुत्र तुझे नच तुझे दशरथा, विश्वमंत्र हा विश्वमैत्रिता, विश्वामित्रे दिला, विश्वामित्रे दिला, वंदन त्रिवार माते तुला, वंदन त्रिवार माते तुला, वंदन